चॅनलवरच्या नवीन ब्लॉगमध्ये मी विद्या अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सर्वांना शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे प्रजासत्ताक दिन, तर प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आज मी नाश्त्यामध्ये बनवणार आहे मस्त असे आप्पे. तर आप्पे बनवते, त्यासोबत खोबऱ्याची चटणी बनवणार आहे आणि कढी बनवणार आहे. तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. तर इथं अनन्या श्राव्यासाठी तिच्या पप्पांनी ड्युटीवरून येताना आणलेला आहे आपल्या तिरंग्याच्या कलरचे फॅन. तर मस्त ते हवेने फिरतात छान असे. तर दोघी कालपासून ते मागत होत्या, तर त्यांनी आज येता येता त्यांच्यासाठी आणलेलं आहे. नाईट ड्युटीला गेले होते ते आणि दोघी छान अशा तयार झालेल्या आहेत बघा. आणि आमचं आंघोळ वगैरे झाली आहे सगळ्यांची. तर आता अजून पूजा वगैरे रांगोळी सगळं बाकी आहे, ते मी करून घेते आणि ते पण तुमच्याशी मी शेअर करते. तर बघा मस्त इथं श्राव्या ट्राय करते. खरं इथं आता वारा नाही आहे एवढा आणि त्यामुळे हातानेच फिरवून ते एन्जॉय करतायत दोघी. आणि अनुला काही एवढं काही जमत नाही आहे, तरी ती प्रयत्न करते. छान अशी देवपूजा झालेली आहे आणि छान अशी आजची रांगोळीसुद्धा काढलेली आहे बघ. इथे उंबरट्याची पण पूजा झालेली आहे, रांगोळी पण काढलेली आहे छोटीशी अशी उंबरट्यावरती. आणि आता मी आलेले आहे किचनमध्ये. तर आज नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे मस्त असे आप्पे. तर त्यासोबत कढी मी बनवते आणि ओल्या नारळाची चटणी पण बनवणार आहे. तर इथं कढी बनवण्यासाठी मी थोडेसे फुटाणे डाळ आहे ती मिक्सरला फिरवून घेते, कारण आप्प्यासोबत मी अशीच कढी बनवते फुटाणे डाळ घालून. आणि त्यानंतर इथं ओल्या खोबऱ्याची चटणी बनवते. तर खोबरं मी कापून घेतलं इथं आणि त्यानंतर त्याच्यात पण थोडेसे इथं मी फुटाणा डाळ घालते. आणि आता ह्याच्यात मी थोडेसे हिरव्या मिरच्या घालते, 1 किंवा 2. जास्त तिखट पण नाही बनवत, कारण पोरी पण खाणार आहेत. आणि इथं खोबरं आणि फुटाणे मिक्सरच्या भांड्यात मी घातलेलं आहे. तर इथं छोट्याशा 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेला आहे इथं थोडासा. तर आता मी ह्याच्यात थोडंसं साखर देखील घालणार आहे, त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते चटणीला. आम्हाला आवडते थोडीशी तिखट, थोडंसं गोड असं चटणी. तर आता ह्याच्यात मी चवीपुरतं मीठ घालते आणि आता ह्याच्यात पाणी न घालता असंच हे मिक्सरला फिरवून घेते. आणि छान असं ते बारीक वाटलं गेलं ना सगळं एकत्र, त्यानंतर मी ह्याच्यात लागेल तेवढं पाणी घालून छान अशी खोबऱ्याची चटणी मी इथं बनवून घेते आणि नंतर त्याला फोडणी देखील मी देणार आहे. खोबऱ्याची चटणी मी वाटून ठेवलेली आहे. तर आता फोडणी देखील मी देणार आहे त्याला. आणि त्यासोबतच मी इथं कढी बनवण्याची पण तयारी करून घेतले. मिरच्या घेतल्यात कढी बनवण्यासाठी, लसूण घेतला आहे ठेचून, कढीपत्ता पण घेतला आहे. तर आता मी ज्या पातेल्यात कढी बनवणार आहे त्याच पातेल्यात खोबऱ्याच्या चटणीसाठी फोडणी पण करून घेते. तर फोडणीसाठी पॅन आहे माझ्याकडे, पण म्हटलं जास्त भांडी भरवण्यापेक्षा ह्यातच होऊन जाईल म्हणून मी
आधी फोडणी करून घेते खोबऱ्याच्या चटणीसाठी आणि मग त्याच पात्याला तिथं कढी देखील बनवून घेते. तर आप्प्यांसोबत ना आता मी जशी कढी बनवते तशी कढी आणि खोबऱ्याची चटणी बेस्ट कॉम्बिनेशन आहे, खूप छान लागतं. तर बघा इथं फोडणी तयार होते खोबऱ्याच्या चटणीसाठी. मस्त तेलामध्ये इथं मोहरी टाकलेत आणि छान मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरे टाकते आणि छान असं एकदम असा त्याचा एक फ्लेवर आला पाहिजे व्यवस्थित असं. ते जिरे वगैरे फुटले पाहिजेत आणि त्यानंतर आता मी गॅस बंद करते आणि त्यानंतर ह्याच्यात कढीपत्ता टाकते. नाहीतर कढीपत्ता जास्त करपले गेले ना तर चटणीला एक कडवटपणा येतो. तर पहा अशा पद्धतीने मी इथं खोबऱ्याच्या चटणीसाठी फोडणी तयार करून घेतलं आहे आणि ते अशा पद्धतीने मिक्सर जारमध्येच ओतून दिलं आहे बघा. तर चटणी जी आहे ती वाटून झाल्यानंतर मी तसंच ठेवलेलं आहे मिक्सर जारमध्येच, पातेल्यामध्ये नाही काढून घेतला. खूप जास्त भांडी पडतील म्हणून आपलं काम आपण सोपं करून घ्यायचं. लगेच खाणारच आहे त्यामुळे मी तसंच ठेवलं आहे. आणि इथं कढी पण बनवून झालेली आहे पहा. तर छान अशी इथं कढीची फोडणी मी बनवून घेतलेली आहे. आता त्याच्यात मी ताक ओतते बघा. तर आता मिस्टरांना येताना मी ताक आणि कोथिंबीर आणायला सांगितलेली, त्यामुळे श्राव्याचे पप्पा शॉपला गेले आणि त्यांची बॅग घेऊन मग श्राव्या वरती आली. तर इथं आहे मस्त अशी खोबऱ्याची चटणी आणि इथं आहे कढी आणि इथं आहे आप्प्याचं पीठ मस्त फुगलंय. इथं गरम होते आप्पे पात्रात, मस्त पटापट आप्पे बनवून घेते. इथं फर्स्ट बॅचमध्ये आप्पे छान असे तयार झालेले आहेत. तर आता हे काढून घेते आणि अनन्या श्राव्याला आधी खायला देते, कारण आता थोडंसं उशीर झालं आहे सगळं आवरेपर्यंत. तर त्या दोघींना आधी मी देते आणि त्यानंतर मग परत मग आमच्यासाठी मी बनवते. तर बघा मस्त झालेत आप्पे, एकदम टमाटम फुगलेले आहेत आणि फर्स्ट बॅच आहे त्यामुळे थोडेसे चिपकतात ना, मग नंतर आपण जसं करत जाऊ ना तसे एकदम छान पटापट निघतात आप्पे. तर छान हे खूप छान आप्पे पात्र भेटलं मला, खूप छान होता त्याच्यामध्ये आप्पे. तर पाहू शकता इथं अनन्या श्राव्यासाठी मी प्लेट वाढलेला आहे. तर आता त्या दोघींसाठी देते मी, त्या दोघी खातील आता बसून. आणि मग त्यानंतर मग अजून एक दोन तवे बनवून घेते, मग त्यानंतर मग मिस्टरांना देते, कारण लवकर होत नाहीत, थोडासा वेळ लागतो आप्पे बनायला. त्यामुळे म्हटलं ह्या दोघींना आधी द्यावं आणि मग त्यानंतर 2-3 तवे बनवून झाले की मग मिस्टरांसाठी वाढावं. इथं मध्येच खाता खाता श्राव्या उठून चालली आहे तिच्या पप्पांना भरवायला. तर फक्त त्या दोघींनाच दिलं ना, पप्पा का खात नाहीत म्हणून त्यांना भरवायला ती चालली आहे. बघा किती जीव असतो पोरींचा वडिलांवरती. आणि मी इथं बनवते, मला साधं विचारलं सुद्धा नाही मी, मम्मा तू टेस्ट केली का कसं झालं आहे म्हणून. तर लगेच पप्पांना भरवायला गेली. खूप जीव असतो खरंच पोरींचा पप्पांवरती. आणि बघा इथं मी बनवते आप्पे, त्यांना पण देतेच आहे आता.
तर आता इथं वाढलेलं आहे मी मिस्टरांसाठी ताट. तर आप्पे जे आहेत ते गरम गरम खायला छान वाटतात. मस्त आता आप्पे होत आहेत. मग असे चिपकत वगैरे होते ना जेव्हा पहिल्यांदा मी करत होते तेव्हा. आता त्यांना गरमागरम देते आप्पे आणि त्यानंतर मी पण खाऊन घेते. तर त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो होतो बाहेर आणि येता येता बघा इथं थोडीशी फुलांची वगैरे झाडं आणलेली आहेत. तर कोणती झाडं आणलेली आहेत ती नक्कीच मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करेन. आणि आजचा हा ब्लॉग मी इथंच एंड करते. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.